जिजाऊच्या येऊर अभ्यासिकेत गुंजला वैशाली सामंतचा स्वर। जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वतीने ठाणे शहरात गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका चालवण्यात येतात। डोंबिवली येथे जिजाऊच्या वतीने डोंबिवलीत स्वरसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांचा स्वरसाज लाभणार होता। त्यापैकी वैशाली सामंत यांनी येऊर येथील अभ्यासिकेला भेट दिली। यावेळी आणि 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी वैशाली सामंत यांचे उत्साहात स्वागत केले। काही विद्यार्थ्यांनी वैशाली सामंत यांच्यासमोर समूहगीत व वैयक्तिक गायन सादर केले। या विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये असलेला स्वर निसर्गतः गोड आहे। जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडत आहे। शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा यांना मिळत असलेले शिक्षण हे निकोप सुंदर वातावरणातील आहे। जिजाऊकडून मिळत असलेल्या विद्यार्थ्यांनी चांगला फायदा करून चांगले विद्यार्थी कसे घडतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। जिजाऊच्या या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेतून आपलं उज्ज्वल भविष्य घडवलं पाहिजे। जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांनी लावलेले हे अभ्यासिकेचे रोपटे वटवृक्षात रूपांतरित होऊन ज्ञानार्जनाचा हा वसा नक्कीच चांगले विद्यार्थी घडवतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला। शहरामध्ये म्हणजे आमच्या काळी काय म्हणजे ते वेगळे इश्यूज होते, वेगळे प्रश्न होते। मुलांचं काम आहे, आपण मुलांवर कॉन्सन्ट्रेट करतोय, अभ्यास करणे, त्यांना शाळेपर्यंत पोहोचवणे किंवा परीक्षेपर्यंत पोहोचवणे आणि आहेत ना ह्याच सगळ्या तुम्ही ज्या गोष्टींबद्दल सांगताय त्याच्या विरुद्ध काहीतरी आज इथे आहे। अभ्यासिका आहे जिथे येऊन खास मुलांसाठी हा उपक्रम राबवला जातोय की जिथे त्यांना निर्धास्तपणे येऊन अभ्यास करता येईल आणि परीक्षेला सामोरं जाता येईल। तेव्हा मला असं वाटतं की जे ही गोष्ट समजून आहेत, जे जाणतात, अभ्यासाचं महत्त्व जाणतात, त्यांना हे करणं अशक्य नाहीये। फक्त करण्याची इच्छा असणं, त्याचं महत्त्व समजून घेणं हीच गोष्ट महत्त्वाची आहे असं मला वाटतं। तर आणि मी एक सांगू का, लहान असताना तुम्हाला सर्वांना हे पटेल की अरे आपण नव्हतो बघा एवढे हुशार, मुलं काय हुशार आहेत माहितीये, त्यांना काय काय माहित नाही, सगळं माहितीये त्यांना। सादरीकरण आणि आपलं ध्येय ओळखणं यासाठी गुरु लागतो असं माझं नेहमी मत आहे। मी एक झुऑलॉजिस्ट आहे, मी मरीन बायोलॉजिस्ट आहे। अभ्यास करताना मला माहित नव्हतं की मी कधीतरी जाऊन गायिका बनेन, पण घडलं ते। तेव्हा आपल्या आयुष्यात वरच्याने काहीतरी वेगळं मांडून ठेवलेलं असतं, पण आपल्या समोर जे ध्येय आहे अभ्यासाचे ते करणं हे आपल्या हातात आहे। आणि माझ्या मते या अभ्यासिकेतली सगळी मुलं ते करतायत याचा मला आनंद वाटतोय फार। कसं आहे ना, तुम्ही बरोबर बोललात, ज्यावेळी ऐका दाजीबा रिलीज झालं त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, तर ते पण मी म्हणेन काम आम्ही खूप मनापासून खूप अभ्यास करून, परत एकदा सांगते की काय आवडेल, काय आम्हाला कशा तऱ्हेने सादर व्हायला आवडेल, हा जवळजवळ 3 वर्ष अभ्यास केल्याचा हा आउटपुट। आणि जो बघा आताही सादरीकरणाचं माध्यम बदलतं, आता आज तुमच्या हातात हे फोन आहेत, त्यावेळी असं नव्हतं। तर असं असतानाही एक केलेलं आम्ही 2003 मध्ये रिलीज झालेलं काम पुन्हा एकदा या माध्यमांद्वारे पुनश्च एकदा लोकांपुढे जात आहे, ते त्यांना आवडत आहे। बरीच जण, आजच सकाळी मला कोणीतरी विचारलं आपका ये नया गाना है क्या, म्हटलं येस, जिंकलो। त्यांना ते नवीन वाटणं, यापेक्षा अजून मला काय पाहिजे। सो असाच माझ्या श्रोत्यांचा माझ्यावर विश्वास आणि प्रेम राहो। आणि ऐका दाजीबानंतर माझ्या करिअरमध्ये खूप छान मला गाणी मिळाली, सगळ्या संगीतकारांकडनं चांगले शब्द मिळाले। एक संगीतकार म्हणून माझ्याकडनं जे काही मला करता आलं या इंडस्ट्रीसाठी ते मी करते। तर मी हेच म्हणेन की हे सगळं श्रेय ना मी माझ्या घरच्यांना आणि माझ्या गुरूंना देईन, माझे जे शिक्षक होते त्यांना देईन की त्यांनी माझ्यासाठी जो विचार केला तो प्रत्यक्षात आणताना मला नेहमी त्यांची आठवण होत असते। गुरुजी, हे तुमच्यामुळे, हे असं सतत होत असतं। पुन्हा एकदा मी या अभ्यासिकेच्या विषयावर येते की अभ्यास करणं हे मग कुठल्याही क्षेत्रात असो, तुमच्याही क्षेत्रात अभ्यासोनी प्रकटावे, हे रामदास स्वामींनी लिहिलेलं वाक्य आहे। मी खरं सांगते, हे मी माझ्या कपाळावर लिहिलेलं आहे की अभ्यास करून, मग ते रेकॉर्डिंगला जायचं असेल तर, कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही। आणि कदाचित म्हणूनच आता 21 वर्षाचा झालाय दाजीबा, तरीही तो लोकांना आवडतोय। पुन्हा एकदा वेगवेगळ्या इंटरनॅशनल
कॉन्सर्ट्स मध्ये दाजीबा वाजवलं जात आहे, मला बोलावणी येत आहेत. सो हे खूप छान आहे आणि ते तितक्याच काय म्हणायचं भान ठेवून आणि जबाबदारीने मी पुढे जायचा त्याच्यातनं प्रयत्न करते. सो थँक्यू तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल आणि सर्व मीडियालाही धन्यवाद की तुम्ही आज हे काही ग्लॅमर नाही आहे इथे, पण हे खरेपण आहे, ते खरेपण तुम्ही टिपताय याचा मला आज खूप आनंद झाला. थँक्यू.